नमस्कार नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये, माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वाइब विथ दीक्षा. सो आज आहे डे 2 इन मुंबई. तर आज आमचं काम झालं आहे. आमचं जे पण बायोमेट्रिकचं काम होतं ते आमचं झालं आहे. आता आम्ही जाणार आहे फिरायला. सो फिरायला आम्ही कुठे कुठे जाणार आहे, काय जाणार आहे ते बघण्यासाठी स्टे ट्यून. ते मी पुढे आणखी सांगणार आहे आणि पुढे आणखी व्हिडिओज आहेत. सो हॅलो गाईज, दिस इज मी दीक्षा अँड वाइब विथ दीक्षामध्ये तुमचं स्वागत आहे. सो मी झाली आहे रेडी आणि मी आता जाते US कॉन्सुलेटला. सो आज आमचं बायोमेट्रिक आहे विसा अपॉइंटमेंटसाठी. तर तिथे मोबाईल अलाउड नाही आहे. सो आम्ही मोबाईल इथेच हॉटेलमध्ये ठेवणार आहे. सो आम्ही आता निघू. आज ऑलमोस्ट 2 महिन्यानंतर मी मुंबईचा पार्ट 3 व्लॉग अपलोड करते, कारण काही अनअवॉइडेबल कंडिशन्स आणि माझी तब्येत खराब असल्यामुळे मला एडिटिंगला पुरेसा वेळ मिळाला नाही. पण आज आपण बघूया आम्ही डे 2ला काय काय केलं. सो सुरुवात होते सकाळी नाश्त्यापासून. सकाळचे 8 वाजले आणि माझा भाऊ घेऊन आला आहे गरमागरम सांबार वडा, समोसे आणि सोबत चाय. कारण आम्हाला आज लवकर बायोमेट्रिकसाठी जायचं होतं, त्यामुळे आम्ही विचार केला की हॉटेलमध्येच आम्ही नाश्ता करून घेऊ. US कॉन्सुलेटला आम्हाला सकाळी 10 वाजता पोचायचं आहे, त्यामुळे आम्ही आज लवकर उठलो, नाश्ता करून घेतला आणि आम्ही आता निघू US कॉन्सुलेटच्या ऑफिसला जायला. बायोमेट्रिकला जाताना आम्हाला कुठली इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत घेऊन जायचे नाही आहेत, त्यामुळे मोबाईल आणि स्मार्टवॉच आम्ही हॉटेलमध्येच ठेवून घेतला. आम्ही B1 B2 विजासाठी अप्लाय केलं होतं, म्हणजेच टुरिस्ट विजासाठी अप्लाय केलं होतं. त्यासाठी आम्हाला US विजा ॲप्लिकेशन आणि काही पैसे घेऊन जायचे होते, सो दॅट ते आम्हाला ट्रॅव्हलला यूज करता येणार. आम्ही आमचं हॉटेल US कॉन्सुलेटच्या जवळ बुक केलं होतं, सो दॅट आम्हाला जाणं येणं करायला थोडं इझी पडेल. आता आम्ही चाललो कुठे US कॉन्सुलेटमध्ये बायोमेट्रिकसाठी. आणि आम्ही सेम कलरची टी शर्ट घातली कोइन्सिडेंटली. आज आम्ही बँड पार्टीसारखे आम्ही आलं पाहिजे, आम्ही ॲज अ टीम ओळखू आलं पाहिजे म्हणून आम्ही सेम टी शर्ट घातली. छान. आमचं बायोमेट्रिक झालं आहे आणि आता आम्ही हॉटेलमध्ये परत आलो आहे. आम्हाला बायोमेट्रिकसाठी फक्त 15 मिनटं लागली. मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर प्रोसेस होणार, पण ते बरंच झालं, कारण आता आम्हाला जायचं आहे फिरायला. त्याआधी मी माझा मेकअप करून घेते आणि पुढे तुम्हाला कळणारच की आम्ही आज कुठे कुठे फिरायला जाणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर हा माझा आजचा लुक आहे. तर मी ड्रेस घातला आहे, जर तुम्हाला दिसत असेल. मी बो लावलेला आहे माझ्या हेअरमध्ये आणि डोळ्याजवळ छोटीशी टिकली पण लावली आहे, थोडा ट्रेंडिंगवर आहे म्हणून. अँड येस, असं माझा सिम्पल अँड सुपर अँड क्यूट लुक आहे. आता आम्ही कॅबमध्ये बसलेलो आहोत आणि निघालो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, म्हणजेच चैत्यभूमीकडे. जानेवारी महिना होता. मला असं वाटलं की मुंबईला वेदर थोडं थंड असेल, पण नाही, इथे तर गरमी होती आणि बाहेर गर्दी. चैत्यभूमीला पोचायला अजून 1-1.5 तास होता, त्यामुळे मी, मम्मी आणि भाऊ आम्ही गप्पा करत बसलो. पण बघते तर काय, इथे तर आम्हाला ट्रॅफिक मिळालं. आणि मुंबईचं ट्रॅफिक म्हणजे बाप रे, आम्हाला जवळपास 45 मिनिट्स लागले त्या ट्रॅफिकमधून निघायला. धावणारी मुंबई इथे चुपचाप बसलेली होती. हळूहळू कॅब पुढे जात होती आणि अशा प्रकारे फायनली आम्ही ट्रॅफिकमधून सुटलो. मग काय, पुन्हा आमची राईड सुरू झाली आणि आम्हाला आणखी वेळ होता, त्यामुळे मी बाहेरची मुंबई बघत होती. आणि आता माझं लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे होतं की कधी येणार डेस्टिनेशन, कधी आम्ही पोचू चैत्यभूमीला. असं करत आमचा एक खूप लंबा ट्रॅव्हल कॅबमध्येच निघून गेला. फायनली आम्ही चैत्यभूमीच्या गेटजवळ पोहोचलो आणि गेट दुरूनच इतकं सुंदर दिसत होतं की माझी एक्साइटमेंट पुन्हा वाढली. हॅलो गाईज, तर आता आम्ही आलो आहे चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकला. गाडी गेटपासून चैत्यभूमीला जायला थोडं चालत जावं लागत होतं. माझ्या उजव्या बाजूला सुंदर समुद्र होता आणि डाव्या बाजूला छोट्या छोट्या दुकानांची रांग होती. आणि जवळच सुंदर असं गार्डन होतं, तिथे फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत टाईम स्पेंड करू शकत होतो. खूप शांत आणि पीसफुल वाटणारी ही जागा आहे. रस्त्याने जात असताना समुद्राचा आवाज आणि थंडी हवा येत होती. वाटलंच नाही की मुंबईमध्ये गरमी आहे.
माझा भाऊ आणि मम्मी पुढे निघाले आणि मी त्यांच्या मागे मागे. अशा प्रकारे आम्ही मेन गेटच्या जवळ पोहोचलो. तिथे होती फुलांची दुकाने, तर आम्ही काही फूल घेतले आणि निघालो आतमध्ये. चैत्यभूमीच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही प्रसंग सांगणारे असे फ्रेम्स होते. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती, त्यामुळे मी माझा फोन बॅगमध्ये ठेवला आणि आम्ही आतमध्ये दर्शन करायला निघालो. त्यामुळे आतमधील एकही फोटोग्राफी तुम्हाला इथे दिसणार नाही. आतमध्ये गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुंदर मूर्ती होती आणि सगळेजण त्यावर फूल अर्पण करीत होते. बाहेर परिसरामध्ये पण आम्हाला गौतम बुद्धांची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळाली आणि काही फ्रेम्स होते ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रसंग सांगितलेले होते. बाहेर बसायला आम्हाला जागा मिळाली, तर आम्ही तिथे थोडा आमचा वेळ घालवला आणि परिसराचा आनंद घेतला. बाहेर फोटोग्राफी अलाउड होती, त्यामुळे मी माझे फोटोज अँड व्हिडिओज काढून घेतले. आणि ही त्या महामानवाची सिग्नेचर आहे ज्यामुळे कोट्यवधी लोकांचे आयुष्य बदलले. असा हा समुद्राचा व्ह्यू होता जो खूप सुंदर वाईब देत होता आणि खूप थंडी हवा, पक्ष्यांचा आवाज तिथे येत होता. परत येताना आम्ही काही दुकाने एक्सप्लोर केली ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, शिवाजी महाराज आणि सम्राट अशोक यांचे असे काही मूर्ती, फोटोज ठेवलेले होते. तिथे खूप सुंदर असे लॉकेट, चेन, कॅलेंडर्स हे सगळं आपल्याला मिळतं. ज्यांना गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाबद्दल माहिती करून घ्यायची आहे त्यांच्यासाठी इथे खूप पुस्तके पण अवेलेबल होती. आणि हा आहे तो गार्डन ज्यामध्ये मी खूप जास्त मजा केली, कारण इथनं व्ह्यू खूप सुंदर दिसत होता. समोर समुद्र, उजव्या बाजूला चैत्यभूमी, डाव्या बाजूला दादर चौपाटी आणि आजूबाजूला असे छान झाडं. आणि इथे लोक त्यांच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत मजा करायला येतात. आम्ही पण इथे खूप मजा केली आणि फोटोज काढले. ते फोटोज अँड व्हिडिओज बघण्यासाठी मला इंस्टाग्रामला फॉलो करा. अभी हम आ गए जुहू बीच पे. अभी हम समंदर का मज़ा लेंगे. यस, यहाँ पे बहुत ज़्यादा भीड़ है. अभी वीकडे है, फिर भी इतने लोग कैसे हैं? लोग भी हमारे तरफ फ्री है, लोगों ने छुट्टी लेके रखी है. लोग काम पे नहीं जा रहे, लोगों को काम नहीं है. लोगों के मैनेजर उनको छुट्टी कैसे दे रहे हैं? हाँ, मेरे मैनेजर ने छुट्टी दे दी, लेकिन लोगों के मैनेजर कैसे, क्यों? मुझे खाली चाहिए था थोड़ा सा बीच ताकि मैं फ़ोटो ले सकूं. यहाँ पे लोग ही लोग हैं. अरे ऐसे कैसे हो गया? तर इथे खूप सारे बोट राईड्स पण आहे. ते आम्हाला बोलले आहे जर आम्ही फॅमिलीसोबत गेलो तर ते आम्हाला 50% डिस्काउंट देणार. बट आम्हाला जायचं नाही आहे, आपण एक्सपिरियन्स घ्यायचा नाही आहे. तर हा आहे जुहू बीच. मी रेडी आहे जुहू बीचसाठी, म्हणून मी असा ड्रेस घातला होता. आता वेळ झाली होती लंचची, पण जुहू बीचवर जेवण कुठे मिळणार म्हणून आम्ही स्नॅक्सनेच काम चालवून घेतलं होतं. मध्येच माझ्या मोबाईलची चार्जिंग गेली, त्यामुळे मी माझा मोबाईल तिथे चार्जिंगला लावून घेतला आणि आम्ही आमच्यासाठी फूड मागवून घेतला. त्यामध्ये आम्ही शेजवान राईस, समोसा आणि पावभाजी मागवून घेतली होती आणि ते खूप टेस्टी पण होते.
बीचचा व्ह्यू डिरेक्टली दिसला पाहिजे म्हणून मी कॉर्नरचा स्टॉल निवडून घेतला. पण जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर आतमध्ये बरेचसे असे फूड स्टॉल आहे जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. माझ्या मागे आईस गोल्याचा स्टॉल होता तर मी ते पण एक मागवून घेतला. आम्ही पावभाजी पण ट्राय केली होती, पण सगळ्यात जास्त मला शेजवान राईस टेस्टी वाटला. दुपारचे 3 वाजले आणि आमचा नाश्ता करून झालेला होता. बघते तर काय, इथे तर गर्दी डबल झालेली होती. आतमध्ये खूप मोठं असं फूड कॉर्नर होतं. तिथे वेगवेगळ्या व्हेरायटीचे फूड स्टॉल्स अवेलेबल होते. आता आमची नेक्स्ट स्टॉपला जाण्याची वेळ झाली होती आणि कॅबला यायला वेळ होता, त्यामुळे आम्ही थोडं फूड कॉर्नर एक्सप्लोअर केला. तुम्हाला जे खायचं आहे, ज्याची क्रेविंग होते ते सगळे स्टॉल तुम्हाला इथे बघायला मिळतील. खूप वेट केल्यानंतर आमचा वेळ झालेला आहे आणि आमची कॅब लोकेशनला पोहोचलेली आहे. आता आम्ही कॅबमध्ये बसलेलो आहोत आणि नेक्स्ट डेस्टिनेशनला जायला निघालो आहे. खूप मोठा प्रवास करून आम्ही पोहोचलो आहे नीता अंबानी कल्चरल सेंटरला. हे काइंड ऑफ मॉल तुम्ही कन्सिडर करू शकता, पण इथे तुम्हाला काही वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात आणि फोटोलिक व्यक्तीसाठी तर खूप सुंदर अशी जागा आहे. कारण अभी मैं आ गई हूँ नीता अंबानी कल्चरल सेंटर में. तो एंट्रेंस में तो ये बहुत अच्छा लग रहा है. अभी अंदर जाके देखते हैं कि कैसा है. अभी थोड़ा व्यू लो इसका, अच्छा है वैसे. अमेरिका आई समोर थोडी आई हे तिकडं बघा इकडे. इकडे इकडे
करून आलो आहे. सो समोर तुम्ही आता बघितलंच असेल की तिथे आहे कतार. तर तिथे ते तुम्हाला थोडेसे क्लिप्स दाखवतात कतारचे. सो इन शॉर्ट ते कतार प्रमोट करत आहेत आणि आम्हाला तिथे मिळाले हे काही कार्ड्स कतारचे, जे आम्हाला तिथे आम्ही खूप व्हिडिओ काढले. तर मी इथे व्हिडिओमध्ये ॲड करणारच, तर ते तुम्हाला दिसेल. खूप छान आहे. काहीच आता वेळ आली आहे माझ्या साथीला भेटायची, तर मी तुम्हाला माझ्या साथीसोबत भेटवून देते. तर इकडे बघा, ये है हाथी मेरा साथी. ये छान आहे. दोघे पण क्यूट क्यूट दिसत आहे. त्यांना मस्त सजवलं आहे. इथे आम्हाला लार्जेस्ट पॅसेंजर एलिव्हेटर इन द वर्ल्ड पण बघायला मिळाली, पण ती वर्किंग नव्हती. स्वदेशी असणाऱ्या सगळ्या गोष्टींना ते प्रमोट करतात, त्यामुळे तिथे तुम्हाला हँडक्राफ्ट असलेले साडी, शॉल, कुर्ती एक्सेट्रा हे तुम्हाला तिथे बघायला मिळणार आणि ते विकत घेतासुद्धा येतात. मी काही स्टॉल्सचे छोटे छोटे व्हिडिओज इथे ॲड करणार आहे. सो मेक शुअर तुम्ही सगळे बघा, सो दॅट तुम्हाला आयडिया येईल की नीता अंबानी कल्चरल सेक्टरमध्ये काय काय आहे. ऑलमोस्ट 2 तास आम्ही नीता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये घालवलेला आहे आणि सुंदर असा टाईम स्पेंड केलेला आहे. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फोटोजेनिक असे स्पॉट बघायला मिळतात, त्यामुळे तुमचा वेळ कसा जातो ते तुम्हाला कळणारसुद्धा नाही. आता वेळ झाली होती घरी जाण्याची, पण समोर मी बघते काय, तर मला आणखी एक सुंदर असा फोटोजेनिक स्पॉट मिळालेला आहे, जे तुम्ही नक्की पुढे बघा. हमारा नीता अंबानी कल्चरल घूम के हो गया है. अभी हम जाएंगे अपने होटल, वापस अपनी जगह. हा आहे माझा फेवरेट फोटो स्पॉट, कारण हा इतका ॲस्थेटिक व्ह्यू देत होता की खूप सुंदर वाटत होता. माझे फोटोज अँड व्हिडिओज खूप सुंदर असे आले आहेत. ही प्लेस इतकी सुंदर आहे की कुठेही तुम्ही गेले तरी तुम्हाला इथे फोटोजेनिक स्पॉट मिळणार. जसं आता मला इथे 2 मोर दिसले. इतके फोटोजेनिक स्पॉट दिसल्यानंतर आमची इच्छा आणखी झाली आणि आम्ही आता फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहोत. तर तिथे बघते तर काय, माझ्या मागे मला 2 मोठे जिराफ दिसले. आजूबाजूला छान असे पोस्टर लागलेले होते आणि खूप छान असा व्ह्यू देत होते. आता मी रेस्टरूमला आली आहे आणि इथे बघते तर काय, मला इथे पण फोटोजेनिक स्पॉट मिळाला. आता वेळ झाली होती हॉटेलला परत जाण्याची. नाही करत आम्ही ग्राउंड फ्लोअरला आलो आणि बघते तर काय, मला पुन्हा माझं फेवरेट स्पॉट दिसला. पुन्हा एकदा मी माझा व्हिडिओ काढून घेतला आणि निघाली बाहेर जायला. बाहेर निघाली आणि अंधार झालेला होता, त्यामुळे मग आम्ही आमची कॅब बुक केली आणि कॅबचा वेट करत बसलो. वेट करत असताना इव्हिनिंगची मुंबई आम्हाला बघायला मिळाली आणि ती इतकी सुंदर मस्त दिसत होती. खूप वेळा कॅब कॅन्सल झाल्यानंतर फायनली आम्हाला एक कॅब मिळाली आणि आता आम्ही कॅबमध्ये बसून हॉटेलला जायला निघालो. हॉटेलला पोहोचल्यानंतर मी सगळ्यात आधी फ्रेश झाली आणि हॉटेलला येताना मला बाहेर पाणीपुरीचं स्टॉल दिसला, त्यामुळे मी माझ्या भाऊला बोलली, चल आपण मुंबईची पाणीपुरी खाऊन येऊया. आणि माझा भाऊ लगेच तयार झाला, त्यामुळे मग आम्ही निघालो पाणीपुरी खायला. खूप थकलेली होती, पण मुंबईची पाणीपुरी कशी मिस करणार, त्यामुळे मग मी म्हटलं चल जाऊन येऊया. पाणीपुरी खायला आम्हाला काही वेळ वेट करावा लागला, कारण आमच्या आधी काही कस्टमर होते. फायनली आमचा नंबर आला आणि आम्हाला पाणीपुरी खायला मिळाली. आणि मुंबईची पाणीपुरी खरंच खूप टेस्टी होती. आज आम्ही पाणीपुरी खाते कारण उद्या आम्हाला निघायचं आहे नागपूरसाठी, पण त्याआधी पण आम्हाला जायचं आहे विसा इंटरव्ह्यूसाठी. सो उद्या मॉर्निंगला आम्हाला लवकर उठायचं आहे आणि मग आम्ही जाऊ आमच्या विसा इंटरव्ह्यूला.
हा व्लॉग खूप मोठा होणार होता, त्यामुळे डे 3 व्लॉग मी पार्ट 4मध्ये अपलोड करणार आहे. पार्ट 3 नंतर पार्ट 4ला बघायचं विसरू नका. आज आम्ही खूप थकलेलो होतो, त्यामुळे हॉटेल रूममध्येच जेवण मागवून घेतलं आणि अशा प्रकारे आजचा आमचा दिवस संपला. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.